महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला 750 वाती जाळून एक अत्यंत आणि उच्च कोटीची प्रभावी अशी सेवा करायची आहे। खूप प्रभावी अशी ही सेवा असल्यामुळे प्लीज महिलांनो, दादांनो, ही सेवा चुकवू नका। बघा, अशा काही सेवा असतात ना, आपल्याला वर्षातून एकदाच करण्याची संधी मिळते आणि त्यात पण जर आपण कंटाळा केला किंवा विसरून गेलो तर मग आपल्याला त्या सेवेचा लाभ घेता येत नाही आणि आपल्या आयुष्यातले जे दुःख आहे, संकट आहे, ते टाळण्यासाठी आपण मार्ग शोधत असतो। तर त्याच्यासाठीच एक उपाय म्हणून तुम्हाला हा 750 वाती जाळून उपाय करायचा आहे। खूप प्रभावी सेवा आहे। 750 या वाती आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जाळायच्या आहे। बघा, जसं त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला बघा बाजारामध्ये पण 750 वाती आपल्याला सेपरेट करणं शक्य नाही आहे आजकाल। तर तुम्हाला बाजारामध्ये पण जिथे देवांचं सामान मिळतं तिथे 750 वातींचा असा एक जुडा मिळतो, ठीक आहे। तर तुम्ही तो आणू शकता आणि तो तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजवून ठेवायचा आहे। आता बघा, ही सेवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही घरी सुद्धा करू शकतात। मंदिरात बघा खूप गर्दी असते, जे मोठे मोठे मंदिर आहे महादेवांचे, तिथे महाशिवरात्रीच्या दिवशी खूपच प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते। तर तुमच्या इथे जवळपास कुठे छोटं मंदिर असेल, तुम्हाला माहिती की तिथे जास्त गर्दी नसते, तिथे तुम्ही बसून सेवा वगैरे करू शकतात, तर तिथे तुम्ही करा। किंवा नाही जमत आहे तर तुम्ही घरी केलं तरी पण चालेल। घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता, वास्तुदोष, जे काही घराला वाईट दोष लागलेले आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये बघा घराची प्रगती होत नाही, घरामध्ये भांडण होतात, घरातले लोक आजारी पडतात, हे कुठेतरी वास्तुदोषामुळे, नजरबाधेमुळे सुद्धा होत असतं। तर ते जाण्यासाठी सुद्धा मदत होते, म्हणून तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकतात। आणि वेळ बघा, सकाळ, संध्याकाळ, रात्री कधीही तुम्ही करू शकतात। महादेवांची सेवा आपण जितक्या रात्री करू तेवढी ती लागू पडते असं म्हटलं जातं। प्रदोष काळामध्ये केलेलं अधिक उत्तम असतं, त्यामुळे नक्की जमेल तेव्हा करा। सकाळी वेळ नाही मिळाला, तुम्ही संध्याकाळी केली, रात्री केली, अगदी 11-12 वाजेपर्यंत तरी सुद्धा चालेल। पण फक्त एवढी विनंती आहे की तुम्ही ही सेवा करा। खरंच खूप प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा स्त्री, पुरुष कोणीही करू शकतं। मुलं, मुली, ज्यांच्या मनामध्ये आपल्याला इच्छा आहे ही सेवा करायची तर ते करू शकतात। तर या 750 वाती आपल्याला आणायच्या आहे। गाईच्या तुपामध्ये त्या तुम्ही आदल्या दिवशी भिजवून ठेवा किंवा सकाळी आणल्या, संध्याकाळी प्रज्वलित करायच्या तर सकाळी आणून सकाळी सुद्धा तुम्ही भिजवून ठेवल्या तरी पण चालेल। एक मोठी पंती घ्या किंवा तुम्ही एक अशी डिश वगैरे घेतली, तामण वगैरे घेतलं तरी पण चालेल। त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला देवाच्या समोर बसून किंवा मंदिरात करणार असेल तरी सेम करायचं आहे। त्या दिव्याला, त्या पंतीला किंवा त्या डिशला जिथे तुम्ही त्या वाती भिजवलेल्या आहे त्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे, महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर त्या वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहे। शक्यतो या वाती ज्या आहेत त्या काडीपेटीने प्रज्वलित न करता दिव्यानेच, आपल्या देवासमोर जो दिवा लावला आहे त्याच्याने तुम्ही प्रज्वलित केलं तर अधिक उत्तम। आणि त्यानंतर देवासमोर त्या ठेवून आता प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामधून तुम्ही फिरवा की जेणेकरून जे काही नजरबाधा वगैरे लागली असेल, वाईट नजर असेल तर ती त्या दिव्यामुळे जळून खाक होईल आणि मग आपल्या घरामध्ये सकारात्मक प्रवाह जो आहे, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तो सुरू व्हायला होईल। आणि काय होतं, जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा तुम्ही किती पण सेवा करा, उपाय करा, त्याचं आपल्याला फळ मिळत नाही। म्हणून ही नकारात्मकता पहिले काढून टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर त्या वाती प्रज्वलित करून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये पहिले फिरवायचं आहे, टॉयलेट, बाथरूम सोडून। आणि त्यानंतर तुम्हाला नंतर देवासमोर त्या ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे। आता बघा, सेवा पाहायला गेलं तर या दिवशी जमेल तेवढी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते। मी आता ही सेवा सांगते, त्यातली तुम्हाला जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा करायची आहे। बघा, सगळ्यात पहिले रुद्र तुम्हाला म्हणायचं आहे, तुम्ही संस्कृत किंवा मराठी मधून सुद्धा म्हणू शकतात। त्यानंतर गायत्री मंत्र 11 वेळेस म्हणा, संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, कालभैरवाष्टक, शिवकवच स्तोत्र, शिवमहिमा स्तोत्र मराठी किंवा संस्कृतमधून, त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक वेळेस। यानंतर रामरक्षा आणि श्रीसूक्त। तर ही संपूर्ण सेवा तुम्हाला करायची आहे या वाती प्रज्वलित। कारण बघा, त्या 750 वाती असतात, तुपामध्ये आपण भिजवलेल्या असतात, बराच वेळ त्या चालतात, 30-40 मिनटं चालतात। या सगळ्या गोष्टी तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील किंवा यूट्यूबला जरी तुम्ही एक लावलं आणि एकदा ते म्हणून म्हणजे ऐकून तुम्ही ही हात जोडून बसले, घरातल्या सगळ्यांनी बसा, प्रत्येकाने सेपरेट वाती जाळायची गरज नाही आहे। एकदा वाती प्रज्वलित करून घरातल्या सगळ्यांनी बसलं तरी पण चालेल, ठीक आहे। त्यानंतर हात जोडून यूट्यूबवर लावून तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी ऐकल्या, यातल्या जमतील त्या गोष्टी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल। तर या वाती प्रज्वलित होईपर्यंत ही सेवा करायची आहे। आणि त्यानंतर नाही काही जमत आहे तर कमीत कमी तुम्हाला 108 वेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय
या मंत्राचा उच्चार करायचा आहे. आपल्याला माहिती की प्रत्येक महादेवाच्या इथे या शब्दांचा उच्चार केला जातो. महादेवांचा हा मंत्र आहे आणि यासोबतच महामृत्युंजय मंत्र, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मुक्षी यमामृतात. तर या मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्या वाती तशाच तेवत ठेवायच्या आहे. आपण ह्या वाती म्हणजे बघा, त्यानंतर भरपूर त्या जळून झाल्यानंतर जेव्हा ते संपूर्ण काळ्या होतात, तर तेव्हा तुम्हाला समजा ती आग जी आहे ती तुम्हाला शांत करायची असेल तर त्याच्यावर तुम्हाला दूध टाकायचं आहे. आपलं जे घरामध्ये दूध असतं, शक्यतो गाईचंच दूध टाकायचं आहे. दूध टाकून त्या अग्नीला तुम्हाला शांत करायचं आहे. ठीक आहे, अशी ही सेवा आहे. आणि त्यानंतर ही जे पंटीमध्ये उरलेली ही रक्षा वगैरे आहे, तर तीही तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाजवळ तुम्ही टाकू शकतात. अगदी सोपी ही सेवा आहे. ह्या सेवा तुम्ही यूट्यूबला लावा. मी म्हणते तुम्हाला की तुम्हाला ठीक आहे, वाचायला तुम्हाला जमत नसेल कारण रुद्र पण बऱ्यापैकी अवघड आहे. बाकीच्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील. काय काय म्हणायचं त्याची लिस्ट पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. खूप प्रभावी सेवा आहे. हा दिवस महत्त्वाचा आहे. सेवा अत्यंत प्रभावी आहे, त्यामुळे नक्की करा की जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संकट संपून जातील. महादेवांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल. तर ही 750 वाती प्रज्वलित करून कशी सेवा करायची, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.